सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठे करा ही नम्र विनंती करतो. काल पार्थ पवारांचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला आणि आज त्याच्यावर काँग्रेसकडून एक प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओवर मी माझं मत ठेवतोय. पार्थ पवार, अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार. तसं पवार घराण्यात मुलं हुशार निघालेली आहेत. रोहित पवारांकडे पाहिल्यानंतर ते पदोपदी जाणवतं. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस राष्ट्रवादी एकसंध होती त्याही वेळेस शरद पवार साहेबांनी असेल किंवा स्वतः अजित पवारांनी पार्थ पवार हे व्यक्तिमत्व काही जास्त बाहेर काढलं नाही, म्हणजे राजकारणामध्ये त्यांना आणलं नाही. अजूनही ते राजकारणामध्ये आपलं, आता त्याला तुम्ही काय म्हणू शकता, व्यक्तिमत्व असेल, आपलं वजन असेल, आपली एक पहचान असेल, आयडेंटिटी असेल, एक तयार करण्याचा प्रयत्न करतायत. आता त्यांना ती लढाई फार कठीण आहे. वडील असेपर्यंत ते थोडं सोपं होतं, पण आता ते फार कठीण आहे. अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये राजकारण पाहून, सध्याचं राजकारण पाहून जे योग्य आहे ते बोलायला हवं होतं. काल पार्थ पवारांचं स्टेटमेंट मी पाहिलं, त्यांच्या अपरिपक्वतेची मला इथे झलक आली. काय घडलं काल नेमकं बघा. ज्यावेळेस बारामतीमध्ये काँग्रेसने अर्ज भरलेला आहे, काँग्रेस ती निवडणूक लढणार आहे अशा प्रकारची माध्यमांमध्ये बातमी होती आणि भरलेला आहे काँग्रेसने तो फॉर्म. काँग्रेसची ती पद्धत आहे, काँग्रेस कुठल्याही निवडणुकीमध्ये, मग कधी कोणाचं निधन जरी झालेलं असेल तरी काँग्रेस इथे बिनविरोध होऊ देत नाही. प्रत्येक ठिकाणी निवडणूक ही लढवली गेली पाहिजे, ही काँग्रेसची पद्धत आहे आणि ती पद्धत मला योग्य वाटते. आता आपल्या आईच्या विरोधात उमेदवार येतोय हे पाहिल्यानंतर पार्थ पवार थोडेसे बैचेन झाले असतील असं म्हणू शकता तुम्ही. काय म्हणतायत, एवढी मोठी माणसं आहेत ती, त्यांना एवढं साधं कळत नसेल तर आम्ही काय म्हणणार. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. खरं तर पार्थ पवारांचे ते बोल अतिशय चुकीचे होते. पार्थ पवार शेवटी काय म्हणाले, काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे. पार्थ पवारांना फक्त एकच सांगणं आहे, ज्या राज्यामध्ये आपल्या वडिलांची झिरो FIR घेतली गेली ते राज्य काँग्रेस शासित आहे आणि अजूनही ती काँग्रेसच्या राज्यात घेतली गेलेली FIR महाराष्ट्रामध्ये अजून नोंदवून घेतली गेली नाही, रजिस्टर्ड झालेली नाही. आज वणवण फिरतायत, रोहित पवार वणवण फिरतायत त्या FIR साठी, याची चौकशी व्हावी यासाठी. पण या सगळ्यामध्ये आम्हाला पार्थ पवार कुठेही रोहित पवारांची मदत करताना दिसत नाहीत. पण पार्थ पवारांच्या तोंडी मात्र हे राजकीय स्टेटमेंट फार लवकर आलं. ABP माझाचा हा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये पार्थ पवार काँग्रेसला दूषणं देत आहेत. पहा जरा. अजिबात नाही, त्यांना कळायला पाहिजे काय करायचं. राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलायची गरज वाटत नाही, मला नाही वाटत. सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात. सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत. आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला वेदना होत आहेत? मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत. जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ. समजलं, आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे होते पार्थ पवार, जे काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराज व्यक्त करतायत आणि ते म्हणतायत की लोक काँग्रेसची भूमिका विसरणार नाही आणि हा काँग्रेसचा जो निर्णय आहे त्याचा काँग्रेसला त्रास होईल. कॅमेरामन पार्थ पवार म्हणतायत, महाराष्ट्रातली जनता या गोष्टी कधी विसरत नाही. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, या गोष्टी ते विसरणार नाहीत. काँग्रेसला याची किंमत मोजावी लागेल. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे. अतिशय योग्य म्हणाले. महाराष्ट्रातली जनता या गोष्टी पाहते, सुज्ञ डोळ्याने पाहते.
महाराष्ट्रातली जनता विचार करते, महाराष्ट्रातली जनता फरक स्पष्ट समजते आणि महाराष्ट्रातली जनता तुम्हाला देखील ओळखते. काँग्रेसला काय ओळखायचंय महाराष्ट्रातली जनता त्यांचं पाहून घेईल, पण महाराष्ट्रातली जनता सध्या तुम्हाला काही प्रश्न विचारते. मी काल परवाचा सुनेत्रा वहिनींचा सुद्धा एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये आपली उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी एक भाषण दिलेलं आहे. त्यामुळे त्या भावूक झालेल्या आहेत आणि त्या म्हणाल्या की मी माझं दुःख तळघरामध्ये कोंडलंय आणि तुम्हा सर्वांसाठी मी बाहेर आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर सुनेत्रा वहिनी या काही मला राजकीय व्यक्तिमत्व वाटत नाहीत. काय असतं, काही जबाबदाऱ्या अशा अंगावर अचानक येऊन पडतात की ज्यामध्ये घरातल्या महिलांना बाहेर पडावं लागतं आणि त्यात सहभागी व्हावं लागतं. त्यांची विशेष त्यामध्ये काही इच्छा असेल असं मला सध्या तरी एक चेहरा आपण वाचतो कसा, आपण एखादा चेहरा ओळखतो कसा, ते पाहिल्यानंतर मला कळतं की नाही, हे व्यक्तिमत्व राजकीय नाही आहे. पण ह्या व्यक्तिमत्वाला एवढ्या अडचणींमध्ये का यावं लागतं याचा विचार केला तर कधी पार्थ तुम्ही? वडिलांचा राजकीय वारसा तुम्हाला भविष्यात चालवायचा आहे. जरा एकदा हा आपल्या आईचा व्हिडिओ पहा, त्यांची घालमेल मला कळाली. त्या म्हणतायत मी माझं दुःख तळघरामध्ये कोंडलं, बारामतीतली झाडं पानं फुलं सुद्धा रडत असतील. आज तुम्ही विचार करा, एकदाही सुनेत्रा वहिनी कधीही आजपर्यंत रोहित पवार जे म्हणतायत त्या गोष्टीला चुकीचं म्हणाल्या नाहीत. जर आज त्या एकदा जरी त्या चुकीचं म्हणाल्या असत्या ना, रोहित पवार जे म्हणतात ते सारं साफ खोटं आहे, सफेद झूट आहे, रोहित पवारांना अगदी एवढंसं सुद्धा बळ मिळणार नाही. पण आज त्या म्हणत नाहीयेत. ही गोष्ट मुलगा म्हणून तुमच्या किती लक्षात येते? जरा सुनेत्राताईंचा हा व्हिडिओ पहा. की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही. पण येत्या हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय. दादांचं जाणं ही केवळ माझी माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा दादांच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. म्हणतायत माझं दुःख मी तळघरात कोंडलंय. आमची अशी इच्छा आहे, राजकारण हे गजकरण झालेलंच आहे, पण त्याला आणखी गजकरण बनवू नका. आपलं दुःख तळघरात कोंडू नका. आपल्या दादांना न्याय देण्यासाठी तुम्ही नाहीतर कोण पुढे येणार? मी मुलांचं नाही सांगू शकत, पण पत्नीने किंवा आईने, वडिलांनी तरी कमीत कमी, म्हणजे आपण असं म्हणतो एखाद्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी ही 3 माणसं पहिली पुढे येऊ शकतात. मुलांचं नाही सांगू शकत. आज यायला हवं. आज त्यांच्या मृत्यूवरच संशय निर्माण केला जातोय. आज तुमच्या आजूबाजूला सुद्धा गिधाड्या घिरट्या घालताय तुमच्या पक्षातली लोक सुद्धा. तुम्ही त्या रडण्यातलं, तुम्ही काही लोकांना आपले अश्रू, आम्ही रडतोय हे दाखवायचं असतं, चेहऱ्यावर ऍक्टिंग करता येते, पण डोळे पटकन पाणी आणत नाहीत. खोटं पाणी डोळे आणत नाहीत पटकन. त्यांना फार मजबूर करावं लागतं खोटं पाणी आणण्यासाठी सुद्धा. आणि खोटं पाणी आणण्यासाठी सुद्धा बिना केमिकलचं तुम्हाला काही विशेष आठवणी जबरदस्तीने आठवाव्या लागतात, तेव्हा कुठे डोळ्यात खोटं पाणी येतं. मी तुम्हाला काही असे चेहरे सुद्धा दाखवतो, बाजूला बसून तुमच्या रडतील, डोळ्यांमध्ये चष्मे ठेवतील, कारण पाणी लोकांना दिसणारच नाही. तर लोक म्हणतील काय चालू आहे इथे, ड्रामा चालू आहे, ड्रामा. जरा हा सुद्धा एक रडणारा चेहरा पहा. खरं तर वहिनी साहेबांचे
आभार मानतो की दादा गेल्यानंतर कसं तर सर्वाधिक दुःख ज्याला आहे त्यांनी दुःख आपलं बाजूला सारलं आणि हा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. मला त्या परिवाराच्या दुःखात या परिवाराला बाहेर काढलं पाहिजे ही जबाबदारी आपल्यासाठी वहिनी साहेबांनी घेतलेली आहे. आता ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर आहे. आपण दादांवर किती प्रेम केलं, किती प्रेम आहे, आपण शेवटच्या श्वासापर्यंत राहील. पण अशा कठीण प्रसंगामध्ये ज्यावेळेस आपलं दुःख सारून वहिनी साहेब आपल्यासाठी आपल्या पाठीमागं त्या दुःखात उभ्या राहतात, हे फार क्वचितच जमतं. आज वहिनी साहेब महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. उभा महाराष्ट्र त्यांना पिंजून काढायचं. दादांची कमी भरून येणार नाही, पण दादांची उणीव भासू नये एवढं मात्र नक्कीच वहिनी साहेब आपल्या सर्वांसाठी करतील. हा माझ्यासारखा मला मुलासारखं सांभाळणाऱ्या वहिनी असतील, दादा असतील, हा माझा विश्वास. हे असे रडणारे चेहरे तुमच्या बाजूला बसून तुम्हाला ते तुमचे किती हितचिंतक आहेत वगैरे वगैरे दाखवणार. तुम्ही नंतर मग ते जय पवारांचं मला आठवतंय काल ते तटकरेंना किंवा कुणाकुणाला प्रफुल्ल पटेलांना ते क्लीन चिट देत फिरत होते की लोक ह्यांच्यावर संशय तयार करतात, त्यांच्यावर संशय तयार करतात. तुम्हा मुलांकडनं ही अपेक्षा आहे की आपल्या वडिलांची FIR का होत नाही यासाठी एखादा शब्द कमीत कमी तोंडून बाहेर काढणं. आपल्या तोंडून आलेला शब्द म्हणजे आपल्या पक्षाचा शेवटचा दिवस. जर ही तुमच्या मनामध्ये भावना तयार झाली असेल तर लढवय्या बाणा कुठे गेला? तो लढवय्या बाणा आपण सोडूनच दिला की काय? लढवय्या बाणा मराठ्यांचा लढवय्या बाणा तो कुठे आहे? मला तुम्हाला जर रडण्यातला फरक कळत नसेल, अश्रूंमधला फरक कळत नसेल, म्हणजे दोन अश्रूंमधले फरक पहा. जर आता ह्या अश्रूंमधला मला एक फरक सांगा. मला ते म्हणायचे की रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. पण एक गोष्ट मात्र खरी, ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचे 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण. यामध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे विधानसभेच्या आतमध्ये उभा राहून दादांसाठी जो रडतोय, विधानसभेच्या आतमध्ये जाब विचारतोय, हा जो कोणी व्यक्ती असेल याचं रडणं मला, याच्या डोळ्यातला आसू मला प्रामाणिक दिसले. त्या मगाच्या चष्माच्या मागे आपल्या भावना लपवणाऱ्यांच्या माफ करा, चष्म्याच्या मागे आपल्या भावना म्हणजे पितळ आपलं भावना म्हणण्यापेक्षा पितळ लपवणाऱ्यांच्या पेक्षा ही आसू मला जास्त महत्वाची वाटतात. दादांनी कायम राजकारणात सांगितलं राजकारण वंगाळ, पण दादा एवढं वंगाळ राजकारण तुमच्या घरात सुद्धा होत असेल माहीत नव्हतं. तुम्ही माणसं फार वंगाळ कमवलीत. तुमच्या 13व्या लांब राहिला हो. तुमच्या सावडण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा चालू होत्या घरामध्ये. संध्याकाळी तुमच्या चितेची अग्नी शांत होत नाही तोपर्यंत सावडण्याच्या वेळेतच उपमुख्यमंत्री. 3ऱ्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ. 4थ्या दिवशी म्हणजे असं तुम्ही पकडा, आता 10व्यापर्यंत 13व्यापर्यंत जा तुम्ही. अगदी अमित शहांच्या भेटी दिल्लीमध्ये, आणि 13व्या दिवशी जवळपास मुलाची खासदारकी आणि कुणाच्या घरात कुणाला अजून आमदारकी द्यायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू. तुम्ही दादा एकदा म्हणाला होतात हे बरं नव्हे,
हे जे चाललंय हे बरं नव्हे. एवढी काय घाई तुम्हाला? मी तुम्हाला दादांचा तो एक मला वाटतं गिरीश बापटांच्या वेळेसचा तो होता. गिरीश बापट जात नाही, त्यांच्या अस्थिची आग अजून विझत नाही तोपर्यंत पुण्याचा खासदार कोण, भावी खासदार वगैरे बोर्ड लागले. ते दादांनी झापलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा. हे बरं नव्हे म्हटले. एवढा कसला उतावळीपणा आलाय? मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो. मला वाटतं दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले. अस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं. मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का? तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं? सारखं कोण कुठं काय करणार, कोण उमेदवार देणार, कोण काय करणार, कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले. अरे कुठं गुडघ्याला बायची का बांधून निघाला? मला काही भावना बिवना आहेत का नाही? बरोबर आहे, हे बरोबर नाही. काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलं. स्वतः दादांचे हे असे विचार होते आणि त्यांच्याच घरात त्यांच्याच बाबतीत काय घडलं तुम्ही सर्वांनी पाहिलं. असो, हे राजकारण आहे शेवटी. अतुल लोंढेंनी अगदी सुंदर उत्तर दिलं काँग्रेसच्या वतीने. अगोदर आपल्या वडिलांची चौकशी करण्यासाठी, आपल्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूवर चौकशी करण्यासाठी आपण किती बाहेर पडलात हा प्रश्न त्यांनी स्वतः पार्थ पवारांनाच विचारला. जो व्यक्ती वडिलांचा मृत्यू संशयास्पद असताना त्याच्या या चौकशीची मागणी करायचं सोडून तिसऱ्या दिवशी सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेऊ शकतो, आता वरिष्ठांच्या पक्षातील नेत्यांच्या सल्ल्यानं घेतला का हे आम्हाला माहिती नाही. जो व्यक्ती खासदार बनण्यासाठी आणि जमीन घोटाळ्यामध्ये जे नाव आलं होतं ते लपवण्यासाठी वडिलांच्या मृत्यूच्या चौकशीच्या पाठीमागे लागत नाही, ज्याला खुद्द घरातूनच शरद पवार साहेबांनी 2 मुलं आहेत राजकारणात सध्या, एक रोहित पवार आहेत, दुसरे पार्थ पवार आहेत. पार्थ पवारांच्या अपरिपक्वतेबद्दल दुसऱ्यांदा पवारसाहेब बोलले. याच्यावरूनच लक्षात येतं की परिस्थिती काय आहे. पार्थ पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा पक्ष राहील का. ज्यांच्या मांडीवर ते बसलेले आहेत ते त्यांना संपवायला निघालेले आहेत याचा अंदाज त्यांना आहे का, हे त्यांनी पहिलं पाहिलं पाहिजे. आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की रोहित पवार 1-1 पूर्ण भारतात फिरत असताना कुठेच FIR झाला नाही. FIR हा काँग्रेस शासित कर्नाटक राज्यात झाला, पण अजूनपर्यंत बारामतीमध्ये तो रजिस्टर करून चौकशीला सुरुवात झाली नाही. याची काळजी त्यांनी करायला पाहिजे, पण ते करत नाहीयेत. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेश अध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पार्थ पवार बोलले की काँग्रेसचा डाऊनफॉल होईल ज्या प्रकारे काँग्रेसने जी भूमिका घेतली उमेदवार देण्याची, ते वेळ सांगेल ना. त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही. अतुल लोंढेंनी ते असं वक्तव्य केलंय आणि अट टाकली आहे की पहिले तुम्ही अजित पवारांसंदर्भात FIR दाखल करा, FIR रद्द हे करा, मग आम्ही पाठिंबा. प्रवक्त्यांनी सांगितलं तर पार्टीचंच मत असेल. त्याच्यामुळे काय आता काँग्रेस कमीत कमी म्हणजे एखादा विरोधक असावा तर काँग्रेस सारखा असावा. मी तुम्हाला का सांगतो बघा, कारण आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मागे घेतो, पण त्याला एक अट ठेवतो, दादांची FIR करून घ्या, आम्ही आमचा बारामतीतला उमेदवारी अर्ज मागे घेतो. काय चुकीचं बोलते काँग्रेस तिथे? आम्ही अर्ज मागे घेतो की दादांची चौकशीची FIR करा, याच्यामध्ये काय चुकीचं आहे? माझा सवाल थेट आहे पार्थ पवारांना. होणार या चौकशा? नाही होणार. ठीक आहे, पार्थ पवारांना राजकारण जास्त कळतं, मोठ्या माणसांची मोठी मुलं आहेत ती,
तुम्हा आम्हाला काय कळतं, आपण पामर. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.